यांच्या माध्यमातून तुम्हाला दिले जातात गिफ्ट वाउचर 1001 करा. अभिनंदन जोगीत. मॅचला सुरुवात होईल. कॅमेरामॅन जयेश मैदानावरती रेडी आहेत. दोन बॅटर मैदानावरती आहेत. एका बाजूला मनीष आणि दुसऱ्या बाजूला त्यांना साथ देण्यासाठी यश. गोलंदाज पहिला षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्क्स वरती दाखल होत आहेत. नाव आहे स्वप्नील. चला मॅच कडे जाऊयात. स्वप्नील पहिला बॉल ड्राईव्ह केला. कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न मनीष यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये मनीषने देखील आपला चांगला खेळ दाखवलाय. त्याला साथ देण्याचं काम यश यांनी देखील भरपूर वेळा केलेलं आहे. आज मैदानावरती करून दाखवायचे. पुन्हा एकदा फुल टच बॉल आहे. त्याला मात्र कळलाय गॅपमध्ये स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. धावसंख्या सिंगलने मात्र पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. अंडरआर्म क्रिकेट काय आहे? अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती रन येणं हे सर्वाधिक महत्त्वाचं बाजू आहेत. म्हणजे 24 बॉलमध्ये कदापि तुम्ही 24 केला ना, 25 कधी कधी अंडरआर्म क्रिकेटमध्ये नाही होत. काल 20 धावा आपण 24 बॉलमध्ये न होताना पाहिल्यात या मैदानावरती. श्री स्वामी समर्थ संघ आपण 14-32 ला काल पाहिलं होतं. इथून मात्र चिकी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. ही खासियत आहे या दोन खेळाडूंची, मनीष आणि यश. आकोमे इशारा मैदानावरती पुन्हा पाहायला मिळाला. तिथून 2 धावा मात्र घेतला गेला. जसं पाहिलं क्षेत्ररक्षक थोडेसे कमकुवत पडले. क्षेत्ररक्षक बॉलवरती नाही आले आणि त्याचा फायदा घेत असताना धावा घेतल्या 2. धावसंख्या 4. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, परंतु तिथे सिंगल प्राप्त होणार आहेत. सिंगलच्या अगदी दुसरं काही मिळणार नाहीत. धावसंख्या मात्र 1 ने वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. पुढचा होणारा मॅच मोरेगाव चॅलेंजर्स आणि MCC आपण रेडी राहायचं आहे. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलं, पुन्हा सन्मान देण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाले. 1 धावा ठिकाणी प्राप्त होतं. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत. पहिल्या 5 चेंडूनंतर 6 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. बॅटिंग करणारी टीम नरुष शेठ नारंगी. फुलटच बॉल आहे. कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलाय. वॉल स्ट्रोक, बॉल निघून जाईल सीमा पार. मिल्टिल रन 4. सभापती चषकातील दर्जेदार चौकार. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. संघाची एकूण धावसंख्या 10 विदाउट लॉस. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं. अंपायर कॉल करतायत नो बॉल आलाय मैदानावरती आणि 9 वरती +1 आल्यात. 9+1 एकूण 2 धावसंख्या या ठिकाणी ऍड होणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 12 रन विदाउट लॉस. मनीष आणि यश यांची नावाची जोडी आपण सध्या मैदानावरती पाहतायत. धावा बनवल्या गेल्यात 12. क्लीन बोल्ड, ब्लेड ऑन मैदानावरती पाहायला मिळतात. फलंदाज बाद होईल. यशच्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. गॉन. घरी घरी रक्तदाने रामाचा नामाची काही पैसली अवनी ही नामरी. घरी घरी रक्तदाने रामाचा नामाची काही पैसली अवनी ही नामरी. गणपती देवाचं नाव घेत नावा तुला काढित. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात मिस्टर नवनीत या ठिकाणी दाखल होत आहेत. एक उंच सकल बांधाचे खेळाडू आहेत. बागपुटला गेलं, ड्राईव्ह केलं, हलक्या चेंडूला मात्र फक्त ढकलून दिला गेलाय. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली गेल्या 13. 13 ऑन दी बोर्ड्स लगावले गेल्यात. लॉस ऑफ 1 विकेट्स. गोलंदाज फटका छान खेळला. पुन्हा मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षक या बॉलवरती बॉल अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 14 रन 14 रन. लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर 1.3 ओव्हर्स. पुढचा बॉल कडक स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकात येतात बॉलवरती. बॉलला अडवलं गेलंय, परंतु तिथून मात्र 1च धाव प्राप्त होणार आहेत. 1 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या मात्र 15 धावा. 15 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.4 ओव्हर्स. सोडून दिला. यावेळी नो बॉल आलाय. पंचांचा इशारा देखील येतोय. धावसंख्या मात्र प्लस होणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आता वाढणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 9+1 एकूण 2 धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कडक स्ट्रोक आहे, पुन्हा लगावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती, बॉलला फेकी करतायत परंतु एक धाव मात्र नाही रोखली जाणार. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 18. शेवटचा बॉल आहे शेष स्ट्राईक एंड वरती यश. यासाठी यशने मात्र बॉल भिरकावण्याचा प्रयत्न परंतु सिंगल या ठिकाणी कंप्लीट होईल. षटकाचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर रन आहेत. बॅटिंग करत असताना नरू शेठ नारंगी संघाची धावसंख्या 19 धावा 1 गडी बाद. मगर जाने का नहीं वो बुलाती है मगर जाने का नहीं. थँक्यू. बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती घेतलाय शिवमुद्रा संघ. स्वप्नील 1 षटक 10 धाबा, संदेशचं 1 षटक 8 धाबा 1 विकेट त्यांनी मात्र मैदानावरती घेतल्यात. नरुशेठ नारंगी संघाच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना मनीष यांनी 8 धावा बनवल्यात. यश यांच्या पण 5 धावा पाहिल्यात आणि नवनीत यांच्या आतापर्यंत 4 धावा या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळालेल्या आहेत. स्कोर कार्ड सध्या दाखवतो आपला प्रोजेक्टेड स्कोर कार्ड आहे तो 38 दाखवतो सध्याच्या घडीला. या पहिल्या इनिंग मध्ये जर चांगली अशाच प्रकारे बॅटिंग केली या 2 ओव्हर मध्ये जर 19 तुम्ही घेतल्या तर कदापि 38 वरती जाऊ शकते धावसंख्या. आणि करंट रन रेट सध्या आहे 9.50 च्या सरासरीनं करंट रन रेटनं हा खेळ मात्र मैदानावरती सुरू आहे. चला शेवटचे 7 मिनिटं आहेत. घाई करा. वेळ खूप महत्वाची आहे. वेळ खूप महत्वाची आहे. टाइम पाहणं गरजेचं आहे. लास्ट 7 मिनिट्स. सोडून दिलं अंपास व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या धावफलकावरती मात्र वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 20-20. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल यश खेळण्याचा प्रयत्न तर यशने केला होता परंतु पाहिलं शेवटला मन बदललं. कडक स्ट्रोक आहे पुन्हा एकदा परंतु काय क्षेत्ररक्षण. व्हॉट अ फील्ड. एफर्ट चांगला पाहायला मिळाला. बॉलला स्टॉप केलं गेलं. सर्वाधिक महत्वाची भूमिका सध्याच्या घडीला काय आहे बॉलला थांबवणं गरजेचं आहे. बॉलला थांबवलं गेलं. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती. पुढे टाकलेला बॉल खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉलला मात्र अडवलं गेलं. बॉल कदापि बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता परंतु त्या बॉलला मध्ये ढकललाय. धावा आहेत 21. बॅकफुटला गेले. पुन्हा रूम केला. बॉलला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती. फेकी खराब झालाय. त्याचा फायदा मैदानावरती सिंगल मध्ये होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती 22 रन. पुन्हा हलक्या धावने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलंय. स्लाइस केलंय. एक धाव मात्र या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती 23 धावा. पुढच्या मॅच साठी टॉस साठी 2 कॅप्टन आपण या. मोरेगाव चॅलेंजर्स आणि MCC. फटका खेळलाय. छानरित्या खेळलाय. क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती. पुन्हा एकदा बॉलला अडवलं गेल्यात. एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. संघाची एकूण धावसंख्या जर धावफलकावरती आपण पाहिली तर सध्याच्या घडीला आहेत त्या मात्र 24. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल शिल्लक आहेत या ठिकाणी. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा मैदानावरती सिंगल घेतली जात आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती आहेत 25. लास्ट बॉल इन द ओव्हर. 3rd ओव्हर. शेवटचा बॉल 25 धावा. फटका खेळलाय. पुन्हा सुंदर खेळलाय. गॅप मध्ये निघून गेलाय. सोल चेंडू सीमा पार. मिल्टिल रन 4 चौकार. रन आहेत 29 धावा धावफलकावरती बनवल्यात पहिल्या 3 ओव्हर मध्ये. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. रन आहे धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रामेश्वर गोलंदाजी मार्क्सवरती आल्यात. फटका छान खेळला. पुन्हा आपण पाहिलं तर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव मात्र या ठिकाणी घेतली जातात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. एका धावेने 30 धावा. फटका छान खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथून फेकण्याची अगदी प्रयत्न करत होते परंतु या मैदानावरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता वाढली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 31 धावा 1 गडी बाद. वेळचा बॉल आपण पाहिला. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 32. 32 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.3 ओव्हर्स.
बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र खेळण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू मात्र निघून जातोय पुन्हा एकदा डिक्लेरेशन मध्ये. तिथून मात्र पंच प्राप्त करतात. धावसंख्या 1 ने वाढली गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. वाईट बॉल एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 34. कडक स्ट्रोक आहे. श्वेतरक्षक आहे. बॉल अडवलाय. फिल्डिंगचा दर्जा पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला. बॉल अडवले गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 35. रामेश्वर यांचं कौतुक करायला हवं. या षटकामध्ये त्यांनी 5 रन आतापर्यंत सिंगलच्या माध्यमातून एक वाईट अशा 6 खर्च केल्यात. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण छान झालाय आणि तिथून मात्र धावचीची संधी होती परंतु सिंगल मैदानावरती कंप्लीट केली जातात. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र परतलेत माघारी. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. एकूण धावसंख्या 36 धावफलकावरती लगावल्यात. 37 धावेंचं लक्ष आहे ते मैदानावरती ठेवलं गेलं आहे. 37 होतील नाही होणार याची चर्चा रंगेल. तोपर्यंत आपण करूया टॉस. दोन टीम कॅप्टन मोरेगाव चॅलेंजर्स. चला मोरेगाव चॅलेंजर्स संघाला विनंती आहे आपले कॅप्टन आपण लवकर पाठवायचे आहेत आणि MCC आपल्याही कर्णधारास विनंती आहे आपणही आपला कर्णधार कॅप्टन हॅलो चेक. चला दोन्ही कॅप्टन आता येत आहेत त्यासोबतच येत आहेत. टॉस आपण त्या ठिकाणी करून घेऊयात. चला राजाराम पाटील आहे तिथे आपण टॉस करूया. तुमच्या पाठीमागे टॉस होईल. लगेच टॉस करून घेऊयात. समोर उभे असलेल्यांना सर्वांना विनंती, सर्वांनी मागे व्हायचं. थोडं बाजूला व्हा. कॅमेरा तुमच्या दिशेने आहेत. सर्व लहान मुलं आहेत. सर्वांनी बाजूला व्हा. चला राजाराम पाटील साहेब यांच्या शुभेच्छा. आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी कॉईन असेल तिथे कॉईन तर आपण करून घेऊयात लगेचच. आहेत टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. टॉस राजाराम पाटील साहेब यांच्या शुभेच्छा. टॉस कॉइन स्पिन MCC मोरेगाव चॅलेंजरनं टॉस जिंकलेला आहे. डिसिजन मोरेगाव चॅलेंजर आपण फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतलंय. थँक्यू मनापासून आपले आभार. लवकर सांगायचंय. फुल टच बॉल खेळण्याचा प्रयत्न तिथे डायरेक्ट हिट. संधी होती परंतु संधीचे सुवर्ण संधी करण्याचा प्रयत्न मैदानावरती नाही होणार. या ठिकाणी रन घेतले गेले. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला 2 बॉलचा खेळ संपला. धावा 2. कडक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल अडवला होता परंतु अंतिम मोमेंटला चेंडू आणि खास करून ST वरती तो संपर्क नाही पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू तिथून मात्र येण्याच्या घरी तयारीमध्ये होता परंतु एक धाव या चेंडूवरती आलाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 3. बागपुटला गेले. स्लाइस केलं. पुन्हा त्या बॉलला खळून काढलाय. सिंगल या ठिकाणी प्राप्त होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती लगावले गेलेत. 1 ने मात्र धावसंख्या धावफलकावरती 4. कडक स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. 4 रन. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 8. बॅट्समॅन रेडी आहेत. शेवटचा बॉल पुन्हा शेवटच्या बॉलवरती स्लाइस केलं गेलंय. एक षटकाचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 9 धावा आहेत. करायच्यात मैदानावरती 37 रनचा पाठलाग करायचा होता. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात. अफलातून सुरुवात. धावसंख्या 9. चला नवीन गोलंदाज येतात. मनीष गोलंदाजी मार्क्स वरती. स्ट्राइक एंडला संदेश. नॉन स्ट्राइक एंडला करण.
यस, बॅटिंग पॉवर प्ले आता मैदानावरती घेतल्या गेल्यात योग्य वेळी, आता योग्य टायमावरती बॅटिंग पॉवर प्ले घेतला. याचं कारणही आहे, संदेश आणि करणची जोडी जी आहे ना ती सध्या सेट आहेत. मग सेट असताना त्यांना आता पॉवर प्ले मैदानावरती घ्यायचंच होतं, हे गरजेचंही होतं आणि ते आता मैदानावरती केलं गेलंय. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्तीनंतर आपण ही धावसंख्या धावफलकावरती पाहतायत. 18 बॉलचा खेळ आहेत आणि 18 बॉलमध्ये 28 धावा मैदानावरती करायच्या आहेत. 18 बॉलचा खेळ, 28 धावींची मैदानावरती गरज. ऑल राईट, ऑल सेट. मैदानावरती पुढे मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळत आहेत. 18 बॉलचा खेळ, 28 ची गरज. कडक स्ट्रोक, क्षेत्ररक्षकाला भेदत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार अप्रतिम चौकार. थँक्यू. वार पे प्रतिवार मैदानावरती करण्याचा प्रयत्न मैदानावरती करणार आता बॅट्समॅन. हल्ला बोल मैदानावरती करण्याचा प्रयत्न करणार आणि पहिल्या चेंडूवरती संदेशनं समोरच्या संघाला संदेश देणारा चौका ठोकलाय. कडक स्ट्रोक, आणखीन एक. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार. मिल्ट्री रनचार, कडक चौकार. थँक्यू. क्रिकेटचा खेळ एखाद्या माणसाची वेळ कधी आणि कधी बदलेले कोणी सांगू शकणार नाहीत. कडक स्ट्रोक मैदानावरती पाहायला मिळाले संदेशांच्या बॅटमधून. आधी ऑन साइड आणि त्याच्यानंतर ऑफ साइड. पुण्याला बॅकफुटला गेले, गॅपमध्ये बॉलला खेळला परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. बॉलला अडवलं गेलंय. त्या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक होते नवनीत, बॉलला अडवत असताना पाहायला मिळाले. 15 बॉलचा खेळ आहेत आणि 15 बॉलमध्ये 19 धावेंची अजूनही गरज आहे. मॅच बदलत असताना पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळ मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. 15 बॉलमध्ये 19 रन. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर धावसंख्या पुन्हा वाढली गेल्यात. फटका कडक खेळलाय, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. अंतिम मोमेंटला, शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलं गेलाय. फिल्डिंग करेपर्यंत एक धाव या ठिकाणी ऍड होतील. 13 बॉलचा खेळ, 13 बॉलमध्ये 16 धाव्यांची गरज आहे. 26 सांगितल्यानंतर आता प्रत्येकाने ती पाहिलं होतं, पण 13 बॉलचा खेळ, 13 बॉलमध्ये 16 धावेची गरज आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. 3 धावा थोडंसं प्लस आहेत, 3 धावा पुढे आहेत, पण या ओव्हरमध्ये कंप्लीट केल्या आहेत शिवमुद्रानं. चांगला बॉल पुन्हा एकदा मैदानावरती आता पाहायला मिळालेला आहे. षटक संपलं गेले, 2 षटकांचा खेळ संपला. धावा झालं 21. 12 मध्ये तुम्ही 21 बनवल्यात. आता 12 मध्ये तुम्हाला मैदानावरती करायच्या 16. पुढचा मॅच आहे. पुढच्या मॅच मध्ये खास करून आपण पाहिलं तर मोरेगाव चॅलेंजरचा संघ, मोरेगाव चॅलेंजर्सनं प्रथमतः टॉस जिंकून बॉलिंग करण्याचं, क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. बॅटिंग करायची टीम MCC या संघाला मैदानावरती करायची आहे. नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग 5वा मॅच आहे. तो 5वा मॅच मैदानावरती होईल सुरुवात काही वेळामध्ये. क्रिकेटचा बोलबाला साऱ्या विभागात घुमला. काटाईचा संघ हा नवा रूपाला आला. थँक्यू. 12 चेंडूचा खेळ, 12 चेंडूमध्ये 16 धावेची गरज आहे. पहिला बॉलला ढकलून देण्याचा प्रयत्न. पहिला बॉलला खेळला गेला, एक धाव मात्र या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळालं. 11 चेंडूचा खेळ, 11 चेंडूमध्ये विजयासाठी 15 धावेची गरज आहे. मौलिक क्रिकेट संघ आयोजित बहुजन विकास आघाडी प्रेझेंट सभापती चषक 2024 आपण सर्वजण पाहतायत. अंडरम बॉक्स डे नाईट, एक मानाची सन्मानाची स्पर्धा सध्या सुरू आहे. बागपुटला गेलं हलक्या त्यानं पुण्याच्या चेंडूला मात्र ढकलून दिलं, स्लाइस केलं. पुन्हा एकदा एक धाव मात्र या ठिकाणी कन्व्हर्सेशन करत असताना पाहायला मिळाले. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 23. 10 चेंडूचा खेळ आहेत आणि 10 चेंडूमध्ये 14 धावेंची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. 10 मध्ये 14. फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक वॉर्ड ऑफ एफर्ट पुन्हा एकदा पाहायला मिळाले. बॉलला अडवले गेलेत. एकच धाव आता मैदानावरती पाहायला मिळेल. येणारे चेंडू असतील मैदानावरती 9 चेंडूमध्ये विजयासाठी रन करायचे आहेत. अजूनही 13. 9-13चा मॅच कुठल्या संघावरती येईल? फेरा क्रिकेटचा मॅच सध्या रंगलाय 2 संघादरम्यान. 9-13. हलक्या हाताने चेंडूला मात्र फक्त ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट.
सेन्सेशनल क्रिकेट मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला होतोय. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 8 मध्ये विजयासाठी रन करायचे आता जुनी 12. 8 चेंडू खेळल्या 12ची गरज आहे. 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. 8-12 हलक्यादाने चेंडूला फक्त खेळला गेलाय. सिंगल मात्र या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळेल. 7-11 वाला मॅच पुन्हा एकदा मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एक मॅच पहिला मॅच हरलेले आहेत. हा मॅच जिंकण्याचा दोघंही प्रयत्न करतायत सध्याच्या घडीला. 7 मध्ये 11ची गरज आहे. निर्णायक चेंडू, निर्णायक बॉल. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळू शकते. यस, डेफिनेटली विकेट मिळेल. करण यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आहेत. 11 रनची गरज आहेत. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने. राजाराम पाटलाचा पाठिंबा आम्हाला लाभला. काटईचा संघ हा नवा रूपाला आला. माऊली चषक फेमस झाला. माऊली चषक फेमस झाला. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं स्वागत आहे. अंतिम शेवटच्या 6 बॉलचा खेळ आहे. 6 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावेची गरज आहे. 6-11. पहिला बॉल कडक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवला गेला आहे. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती बिग विकेट. निखिल बॅक टू दी पवेलियन. गॉन. थँक्यू. 5 चेंडूचा खेळ 11 धावेची गरज आहे. मॅच बदलणार आहे का पुन्हा ते चित्र आपण मैदानावरती पाहूयात. कशा प्रकारे आता सुरुवात होईल, कशा प्रकारे आता स्ट्राईक ज्याला मिळणं गरजेचं होतं ना त्याच खेळाडूला स्ट्राईक मिळालेली आहे. नाव आहे संदेश. 11 मध्ये 20 धावा त्याने संघासाठी बनवलेल्या आहेत. तो स्ट्राईक एंडवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय सध्या, पण नाही स्ट्राईक नाही घेणार. आता स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवणार. दुसऱ्या बाजूला जाण्याचा विचार होता परंतु एंड मोमेंटला थोडंसं मन बदललं तिथे. 4 मध्ये 11. कडक स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रगल करतात परंतु बॉल अडवले गेले आहेत. 3 बॉलचा खेळ. 3 बॉलमध्ये 11 धावेची गरज आहे. टीम शिवमुद्रा संघाला या मॅचला जिंकण्यासाठी असं वाटलं की मॅच हातामध्ये आहे की काय, पण त्याच्यानंतर परिवर्तन मैदानावरती होताना पाहायला मिळालं. त्याचं प्रमुख कारण काय होतं? गोलंदाजानं केलेली चांगली कामगिरी, लेंथवरती टाकलेली गोलंदाजी ही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॉलमध्ये 11ची गरज आहे. पुन्हा चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आता या ठिकाणी शेष राहिलाय आणि शेवटच्या बॉलमध्ये विजयासाठी रन करायचे आहेत 11. चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळाला. ही मॅच आहे ती मॅच मैदानावरती जिंकलाय. पहिला सामना पहिला विजय आहे. तो पहिला विजय मिळवलाय टीमनं. नरुशेठ नारंगी संघ कॉंग्रॅच्युलेशन, आपलं अभिनंदन आहेत. हार्ड लक शिवमुद्रा, आपण या स्पर्धेमध्ये आला सहभागी झालात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. बडेश षटक या ठिकाणी उत्तम यांच्या माध्यमातून आपल्याला उत्तम कामगिरी पाहायला मिळालेली आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत.